दिसायला सुंदर असलेल्या मुलीचा जन्मदात्या बापाने खून का केला? कारण ऐकूनच हादरून जाल. सोलापूर जिल्हा असणाऱ्या बार्शी तालुक्यामध्ये रुई नावाचे एक गाव आहे. या गावामध्ये राजेंद्र लालासाहेब नरसुंडे वय वर्ष 40 हे गृहस्थ राहतात. या गृहस्थाला 2 मुली आणि एक मुलगा असून शेती करून ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. राजेंद्र याच्या मोठ्या मुलीचे नाव श्रावणी असून ती 17 वर्षांची आहे. तारुण्यात पदार्पण केलेल्या या मुलीकडे राजेंद्र यांचे विशेष लक्ष असे, कारण याच वयामध्ये मुलं भटकत असतात व प्रेमामध्ये पडतात. तारुण्याच्या कैफात नको ते निर्णय घेतात हे त्यांना चांगले माहिती होते. सध्याच्या तरुणाईला मोबाईल ही आवश्यक असणारी बाब झाली असल्यामुळे राजेंद्रने आपल्या मुलीला मोबाईल घेऊन दिला होता. त्यामुळे श्रावणी देखील इतर मुलामुलींप्रमाणे मोबाईलमध्ये गुंग होऊन जात असे. राजेंद्र हा वेळोवेळी तिला समज देत असे, पण हल्ली श्रावणीचे चालचलन बदललेले आहे असे त्यांना वाटू लागले होते. आपण आपल्या मुलांना चांगले शिक्षण मिळावे, त्यांनी शिकून काहीतरी बनवून दाखवावे, यासाठी त्यांना ज्या काही वस्तू हव्या असतात ते घेऊन देतो. पण त्याचा उपयोग वेगळाच होत असेल तर काय, या कारणाने तो अस्वस्थ झालेला होता. श्रावणी अजून शालेय शिक्षण घेत होती. या वयात तिचे पाऊल वाकडे पडू नये असे वाटत असलेल्या राजेंद्रचे श्रावणीकडे विशेष लक्ष असे. ती हातात सतत मोबाईल घेऊन बोलत असे. कोणाशी बोलतेस असे विचारल्यावर मैत्रिणीचे नाव घेत असे. अभ्यासाबद्दल बोलते असे कारण ती सांगत असे. त्यावेळी राजेंद्र आपल्या मनाला समजावून गप्प बसत असे. आता तर श्रावणीला शाळेतून यायला वेळही लागू लागला होता. त्यामुळे ते अस्वस्थ झाले होते. त्याने आता तिच्याकडे जास्त बारकाईने लक्ष द्यायला सुरुवात केली. बाहेर तिच्याविषयी माहिती घेतली तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीन सरकली, कारण ते एका मुलाबरोबर नेहमी फिरत असते. या दोघांचे प्रेम प्रकरण चालू आहे हे त्यांना समजले. ज्या दिवशी ही बाब राजेंद्रला समजली तेव्हा घरी आल्यावर श्रावणीला याबाबत खडसावून विचारले. सुरुवातीला ती कबूल होत नव्हती, पण राजेंद्रने तिला आपणाला काय समजले आहे हे सांगितल्यावर श्रावणीला आपले प्रेम प्रकरण आहे हे सांगावे लागले. श्रावणीने स्वतःहून प्रेम प्रकरणाविषयी सांगितल्यावर त्याने तिला हे प्रेम प्रकरण तोडून टाक, त्या मुलापासून दूर राहा असे सांगितले. वडिलांच्या समोर तिने होकारार्थी मान डोलावले. आता थोडीशी सावधपणे वागू लागली होते, पण राजेंद्रला माहिती होते की ही तरुण मुले समोर काही दाखवत नसली तरी माघारी आपले तेच खरे करतात. तो तिच्यावर पाठ ठेवून होता. श्रावणीचे वागणे काही बदललेले नसल्याने त्याला समजून आले. श्रावणी आपल्यासमोर फक्त त्या मुलापासून दूर राहण्यास होकार दर्शवते, पण तिने ते प्रेम प्रकरण तोडले नसल्याचे त्याला समजून आले. या कारणाने राजेंद्रला राग आला. रागाच्या भरामध्ये त्याने श्रावणीच्याच ओढणीने तिचा गळा आवळला. आपल्या मुलीचे वाकडे पाऊल पडू नये, आपल्या कुटुंबाची बदनामी होऊ नये असे वाटत असलेल्या राजेंद्रला श्रावणीचा राग आला होता आणि त्यातून त्याने तिचा खून केलेला होता. आता मात्र पोलिसांच्यापासून आपण वाचू शकणार नाही, शिवाय आपली बदनामी तर होणारच आहे. या विचाराने खून तर केला, पण यातून कशी सुटका करायची याचा विचार करत असतानाच राजेंद्रला एक कल्पना सुचली. त्याने मयत श्रावणीच्या तोंडात विषारी औषध ओतले आणि तिने विष पिऊन आत्महत्या केल्याचे भासवले. गुरुवार दिनांक 27 नोव्हेंबर 2025 रोजी ही घटना घडलेली होती. दुपारच्या वेळेस राजेंद्रने आपल्या मुलीचा खून केलेला होता. आत्महत्या केली असे भासवण्याचा प्रयत्न करणार असला तरी ही बाब पोलिसांना सांगणे आवश्यक होते, म्हणून त्याने आपल्या मुलीने अज्ञात कारणावरून विष प्याले आहे आणि त्यात ती मरण पावली आहे. रुई गावच्या पोलीस पाटलांना सांगितले. त्यांनी ही बाब दुपारी 1 वाजता वैराग पोलीस ठाण्यामध्ये कळवले. एका 17 वर्षाच्या तरुणीने विष पिऊन आत्महत्या केल्याचे समजल्याने पोलीस निरीक्षक कुंदन गावडे यांनी आपले सहकारी हेड कॉन्स्टेबल अमोल भोरे, संदेश पवार, सुखदेव सलगर, सागर उमाटे यांना बरोबर घेऊन घटनास्थळ दाखल झाले. घटनास्थळी नातेवाईकांचा आक्रोश सुरू होता. पोलिसांनी मृतदेहाची पाहणी केली. तिच्या तोंडातून उग्रवास येत असल्यामुळे या मुलीचे विष पिल्याची खात्री झाली. अंगावरही विषारी औषध पडलेले होते. कदाचित हे औषध पिताना या मुलीकडून अंगावर सांडले असावे
असा पोलिसांनी निष्कर्ष काढला। पोलिसांनी घटनास्थळाचा आणि मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह विच्छेदन करण्यासाठी शासकीय रुग्णालयामध्ये पाठवण्यात आला। त्यानंतर श्रावणी राजेंद्र नरसुंडे वय वर्ष 17 राहणार रुई तालुका बार्शी जिल्हा सोलापूर हिच्या मृत्यू प्रकरणी वैराग पोलीस ठाण्यामध्ये अकस्मात मयत अशी नोंद करण्यात आली। मृतदेहाचे विच्छेदन झाल्यानंतर मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला। श्रावणी विष का प्याली याची चौकशी तिचा बाप राजेंद्रकडे केली असता त्याने कशासाठी आत्महत्या केली हे काही आम्हाला माहिती नाही असे सांगितले। पोलिसांनी श्रावणीचे कोणाबरोबर भांडण झाले होते का याविषयी बाहेरून माहिती घेतली, पण त्याचे कोणाबरोबर भांडण झाले नसल्याचे दिसून आले। पोलिसांनी श्रावणी वापरत असलेला मोबाईल पाहिला असता त्यातील सर्व माहिती डिलीट करण्यात आल्याचे समजून आल्यामुळे तपास काही पुढे सरकत नव्हता। पोलिसांनी श्रावणीच्या मृत्यूचे कारण शोधण्यासाठी तिच्या शरीरातील अवयवाचा काही भाग तपासणी करण्यासाठी पुणे येथील प्रयोगशाळेमध्ये पाठवला होता। या आधीच्या विच्छेदन अहवालामध्ये श्रावणीचा गळा दाबल्याने मृत्यू झाला असा अभिप्राय दिलेला होता। श्रावणीच्या घरामध्ये केलेल्या चौकशीवरून घरातील लोक निष्कारण गळा दाबणार नाहीत हे पोलिसांना समजून आले। कदाचित विष पिल्यानंतर त्रास होऊ लागल्याने श्रावणीने स्वतःच गळा धरण्याचा प्रयत्न केला असावा असा पोलिसांचा कयास होता। तर हे पोलीस अधिक माहितीसाठी पुणे ते पाठवलेल्या तपासणीच्या अहवालाची वाट पाहत होते। तो अहवाल लवकर मिळावा म्हणून पोलिसांनी पुणे येथील प्रयोगशाळेमध्ये विनंती केली। तो अहवाल आला आणि पोलिसांच्या तपासाची दिशाच बदलली। श्रावणीचा मृत्यू विष पिऊन नव्हे तर गळा दाबूनच झाल्याचे स्पष्ट झाले, कारण तिच्या शरीरामध्ये विषाचा अंशच नव्हता। एकूणच काय तर विष पिऊन आत्महत्या केल्याचे भासवण्यासाठी तिच्या तोंडात विष ओतले असावे हे पोलिसांना समजून आले आणि पोलिसांनी आपला मोर्चा पुन्हा श्रावणीच्या घरी वळवला। यापूर्वी त्यांनी श्रावणीचा मोबाईल नंबर घेऊन त्याचे कॉल डिटेल्स मोबाईल कंपनीकडून मागून घेतले। तेव्हा एका विशिष्ट नंबरवर श्रावणी कॉल करत असल्याचे पोलिसांना समजून आले। पोलिसांनी त्या नंबरच्या मोबाईल धारकास बोलावून घेतले। त्याच्याकडे चौकशी केली असता त्या तरुणाने आपले आणि श्रावणीचे प्रेम प्रकरण असल्याचे कबूल केले। श्रावणीच्या वडिलांना ही बाब समजल्याने त्यांनी तिला मारहाण करून हे प्रेम प्रकरण तोडून टाक अशी धमकी दिली होती। श्रावणी ही विष पिऊन आत्महत्या करण्याइतपत घाबरट नव्हती असे त्या तरुणाने सांगितले। पोलिसांना आत्महत्येच्या या प्रकरणातील वेगवेगळी माहिती मिळत होती। या घटनेला 2 महिने उलटून गेले होते, पण तपास पूर्ण होत नव्हता। या तरुणाने दिलेल्या माहितीवरून आणि शवविच्छेदन अहवालावरून हा खूनच असल्याचे स्पष्ट झाल्याने पोलिसांनी परत एकदा राजेंद्र नरसुंडे याला चौकशीसाठी बोलावले। त्याला विश्वासात घेऊन चौकशी केली तरी तो काही दाद देत नसल्याने पोलिसांनी त्याला खरा काय प्रकार आहे ते सांगा। 2 महिने तपास करून आम्ही माहिती मिळवली आहे, लपवाछपवी करण्यात काहीच अर्थ नाही असे म्हणताच राजेंद्र नरसुंडे याने आपला गुन्हा कबूल केला। आपल्या मुलीचा ओढणीने गळा दाबून खून केल्याचे व हे प्रकरण लपवण्यासाठी तिच्या तोंडात विषारी औषध ओतून पोलिसांची दिशाभूल केल्याचे कबूल केले। आपल्या मुलीचे प्रेम प्रकरण मान्य नसल्याने तिचा खून करून आत्महत्येचा भास निर्माण करण्यात आपण यशस्वी झालो या आनंदात असलेल्या राजेंद्रला मात्र पोलिसांनी उघडे पाडले। त्याचा बनाव लक्षात आला। यानंतर श्रावणी राजेंद्र नरसुंडे वय वर्ष 17 राहणार रुई तालुका बार्शी जिल्हा सोलापूर हिच्या खून प्रकरणी वडील राजेंद्र लालासाहेब नरसुंडे वय वर्ष 40 राहणार रुई तालुका बार्शी जिल्हा सोलापूर याच्या विरुद्ध वैराग पोलीस ठाण्यातील हेड कॉन्स्टेबल संदेश पवार यांनी फिर्याद दिली। गुन्हा रजिस्टर नंबर 57/2025 भारतीय न्याय संहिता कलम 103(1) 238 प्रमाणे गुन्हा दाखल करून राजेंद्र नरसुंडे याला अटक केली। त्याला न्यायालयामध्ये उभे करून 4 दिवसांची पोलीस कोठडी घेतली। या प्रकरणाचा तपास पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक सायकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक कुंदन गावडे, हेड कॉन्स्टेबल अमोल भोरे, संदेश पवार, सुखदेव सलगर, सागर उमटे यांनी हा तपास यशस्वीरित्या पूर्ण केला।